नमस्कार मंडळी, आलात सगळे तर स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. आणि आपण आज परत चाललो आहे ऑफिसला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर मी डायरेक्ट इथूनच व्हिडिओ चालू केला आहे कारण की हा दिवस थोडा वेगळा आहे. आपण जे चाललो आहे ते आपण आपल्या बगीरीने नाही तर आपण चाललो आहे कोणत्या बाईकने, तर या नवीन बाईकने. कशी आहे एक नंबर ना. बघा, ही आहे मीटियर 350 आणि ही लिमिटेड एडिशन कलर आहे. हा कलर आहे सनडाउनर ऑरेंज. हा लुक आहे यार गाडीचा एक नंबर. तर बेसिकली ही गाडी मी ॲज अ रिव्ह्यू म्हणून म्हणजे घेऊन चाललो आहे की बाबा कसं आहे, काय रिव्ह्यू यायचा, म्हणजे कशी आहे, कम्फर्ट आहे की नाही. बेसिकली एक रिव्ह्यू टाईप आहे, जो चालून बघेल कशी वाटते, काय वाटते. आणि आला आता आपण कोल्ड स्टार्ट करू आणि भेटू आपण गाडीवरती डायरेक्टली. तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला ही बाईक कशी वाटली. प्लीज कमेंट करा आणि मला सांगा, सजेस्ट करा मला तुम्हाला ही गाडी कशी वाटते. तर गाडी गरम झाली आणि आपण आता निघालो आहे ऑफिसला. हो भाई, पिकअप खूप भारी आहे. भारी वाटते गाडी यार, एकदम सिटिंग पोश्चर वगैरे खूप भारी आहे. तर पहिले मी विचार केलेला की आपण नवीन रूटने जाऊ का. आता नवीन गाडी आहे ना, नवीन रूट ट्राय करू. म्हणजे नवीन म्हणजे तसा जुनाच रूट आहे, पण आपण डेली ज्या रूटने त्या रूटने जात. पण नंतर विचार केला भाई गाडी आपल्याला गाडीचा आपण रिव्ह्यू करायचा आहे. तर बेसिकली आपण आपल्याच डेलीच्या रूटने जाऊन की बघू की आपल्याला कसं वाटतं आहे, काय गाडीचा पर्पज आहे. म्हणजे माझ्या गाडीने आपण जेव्हा त्या रूटने जातो तेव्हा कसं वाटतं आणि ह्या गाडीचा कसा रिव्ह्यू आहे. बेसिकली ही गाडी थोडी हेवी आहे, म्हणजे ती पण माझीकडनं हेवी आहे, पण ही थोडी जास्त हेवी आहे. तर बघू, ट्रॅफिक वगैरे आपलं सगळं इथे मिळणार आहे. तर त्याचा हिसाब करून आपण निघून जाऊ. ही जाम ट्रॅफिक आहे यार. बाबा मागे ना तो राफा काशी. हा जो सिटिंग पोश्चर ना, हा मला एक नंबर वाटला. म्हणजे तुम्ही असं किंवा असं काय जाते घोस्ट रायडर बघितलं असेल ना, त्यासारखं वाटतं की यार तशी तुम्ही कुठली गाडी चालवतात. एकदम असं रिलॅक्स पोझिशन आहे. हा माझा कसा थोडा अग्रेसिव्ह पोझिशन आहे, हा एकदम असं रिलॅक्स पोझिशन, एकदम शांतपणे मागे बसायचं आणि आपण गाडी चालवायची. म्हणजे काय अलगच फील होतं. म्हणजे मी ॲडव्हेंचर चालवतो आणि ही थोडी क्रुझिंग टाईप बाईक चालवतो आहे, तर काय अलगच फील आहे. आणि कलर पण भाई एवढा चमकतं ना उन्हामध्ये, एकदम सनडाउनर ना, सनमध्ये एकदम चमकतं आहे. हा फायनली काम झालेलं आहे. फायनली काम झालं आहे. एवढा उन्हामध्ये चमकतो ना कलर, तर लोक पण बघतात भाई काय भाई कुठली गाडी चालली आहे भाई, एवढी कडक गाडी आहे. पब्लिक पण पागल होते एकदम बॉडी होणार, एकदम बघतात आहे कुठली गाडी आहे भाई. आणि बसणारा पण एकदम कडक दिसतं ना एकदम. तो क्या नाचो मैं? पब्लिक फुल पागल झाली बघून गाडी. आता आपण ह्याला ट्रॅफिकमध्ये परत हायवेवरती चालवणार आहोत. तर ओव्हरऑल ह्याचा एक्सपिरियन्स कसा आहे अबे साले, तो आपल्याला बघायचा आहे. आता असे मध्ये लोक येतात ना, त्यामुळे बोलायचं ना तोडावं लागतं मला. कारण की नवीन बाईक आहे आणि एवढं हँडी नाही आहे मला ही बाईक. सो आणि असे गेअर स्लिवर्स पण ना पुढे आहेत असे, बघा इथे आहेत आपले, कसे इथे आहेत, हे पुढे आहेत आणि ब्रेक्स वगैरे पण पुढे आहेत. तर थोडं कन्फ्युजन होतं की बाबा कसं टाकू. समझ रहे हो ना. तर शोधावं लागतं मला की अरे गेअर कुठे. वा से मस्त तयारी झाली, डेकोरेशन बनलं इथे. जबरदस्त ट्रॅफिक. ह्याच्यावरती ते माझ्या गाडीवरती जे खड्डे फील नाही होते, ह्या गाडीवरती फील होतात खड्डे. कारण की ॲडव्हेंचर नाही ना, थोडं आरामात जावं लागतं. ह्या गाडीचा पिकअप खूप मस्त आहे. म्हणजे 350 असल्यामुळे आणि रॉयल एनफिल्ड म्हणजे पिकअप तर कडाकाच आहे. आणि हेवी असं पण एकदम हँडी आहे गाडी. म्हणजे असं नाही की वाटणार आहे का हेवी गाडी, असं नाही, हँडी गाडी आहे मस्त. ह्याचं म्हणजे असं डिटेल रिव्ह्यू मी परत करणार आहे. म्हणजे हे जस्ट एक टेस्ट ड्राईव्ह तुम्ही बोलू शकता की टेस्ट ड्राईव्ह येतो गाडीची. ह्याचा प्रॉपर एक डिटेल रिव्ह्यू करायचा आपल्याला.
त्याच्यामुळे मी सगळं समजवेल काय काय कसं काय. फक्त एक टेस्ट ड्राईव्ह म्हणून आपण चाललो आहे बघायला की बाबा कसं वाटतं. ऑफिस क्रुझिंगसाठी, ऑफिस कम्युटिंग लोकांसाठी कसं आहे, काय आहे, भारी आहे, कशी गाडी आहे. अच्छा हमको सिखा रिया है. नाही पळवायचं मन करत आहे, नाही कसलं मन करतं, फक्त असं बसत गाडी चालवत राहायचं असं वाटतं. हां भारी भारी. ह्याचा सिटिंग पोस्चर मला आवडला. म्हणजे जे पण लॉंग टूरर आहेत, ज्यांना हायवे राईड्स करायचे, त्यांच्यासाठी बेस्ट गाडी आहे. बेस्ट गाडी एकदम 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 शांतपणे बसून तुम्ही जाऊ शकता. जसं ॲव्हेंजर झाली, जे ॲव्हेंजरची 220 वगैरे तशीच आहे. तर आरामात तुम्ही बसून जाऊ शकता. मला दोनदा तीनदा गिअर शोधावं लागतं. गिअर आहे कुठे, सवय नाही ना. गाडी मस्त आहे. एन्जॉय करा. एन्जॉयबल गाडी एकदम असं थाटात बसायचं आणि फक्त जायचं. ओ जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच. खूप सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन बाईक घेऊन येईल. ट्राय करा घेऊन यायचं आणि तुम्हाला त्याचे राईड व्हिडिओज किंवा रिव्ह्यू व्हिडिओज टाकू शकेल. तर प्लीज सबस्क्राईब करा. जेवढे तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढे आपल्या बाईक मिळतील, नाही तर मिळणं मुश्किल आहे गाईज. सो प्लीज. ॲज युजल हे इथे आहे सिग्नल, नॉट ट्रॅफिक, इट्स सिग्नल. ओ मागून कुठून ॲम्ब्युलन्स होते. आतापर्यंतचं जेवढं मला वाटलं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे खूप छान आहे आणि रायडिंग पोश्चर मला आवडला ह्याचा. खूप रिलॅक्स रायडिंग पोश्चर, तुम्ही रिलॅक्स बसून एकदम जाऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये कसं माझी बाईक थोडी उंच असल्यामुळे माझे पाय खाली पोचत नाही आणि ह्याच्यामध्ये माझे फुटवेट प्रॉपर टच होतात, जेणेकरून एकदम असं आरामात बसून पण माझे पाय असे होऊन थोडे प्रॉपरली होत आहेत. म्हणजे मस्त गाडी आहे. म्हणजे तुम्ही हँडलिंगसाठी पण प्रॉपर आहे, मस्त आहे. असं वाटतं माझ्या गाडीवरती असं वाटतं की अरे मी घोड्यावर बसले, ह्या गाडीवर असं वाटतं की अरे मी सोफ्यावर बसलो आहे. तर हा डिफरन्स आहे. थोडं खड्डे वगैरे थोडे शॉकअप्स मला एवढे खास वाटले नाही, पण ठीक आहे. ॲडव्हेंचर नसल्यामुळे त्याचे शॉकअप्स एवढे हे नसणारच. पण ओव्हरऑल बघायला गेलं ते की ठीक असे बोलू शकतो. त्याचे शॉकअप्स जास्त बंप नाही देत आहेत, जास्त हिट नाही करत, पण आहेत थोडे. पण ही हायवेवरती खूप छान गाडी आहे. मगाशी जो मी एक पॅच खेचला तर खूप स्मूथली गेला, विदाउट एनी डिस्टर्बन्स किंवा विदाउट एनी काय बोलतात त्याला, एनी जर्क नाही बोलत त्याला, काहीतरी बोलतो विसरलो. आणि त्याला थोडी कॉर्नरिंग केली, ती पण भारी झाली. असं नाही की हेवी गाडी कॉर्नरिंग करू शकत ना, स्मूथली झाली. क्रुझिंग बाईकवरती मग स्मूथली कॉर्नरिंग झाली. भारी वाटलं. आता पुढे बघू. पुढे येणार आहे खडतर रस्ता आणि त्या रस्त्यावरती परफॉर्मन्स कसा येते गाडी ते लवकरच बघू. हे सिग्नल सुटना बाबा, इथे चटके लागत आहेत. पहिलंच मी कोरा आहे, अजून कोरा पाहिजे. खूप जणांचे कंप्लेंट आहे की गाडी खूप हीट होते, पण आपण बघू केवढी हीट होते, केवढी हीट नाही होत एवढ्या राईडमध्ये. कारण की जास्त किलोमीटर नाही आहे, हे फक्त 7-8 किलोमीटर्स वरती आहे माझं ऑफिस. तर जेवढी काही जास्त हीट होणार नाही, तरी पण आपण एकदा बघू काय विषय आहे, काय लोक बोलतात आणि ते खरं आहे की खोटं आहे. हो पब्लिक वळून बघताय ना गाडीकडे. वाव. मला ह्या आरशांची सवय नाही यार. लाईक माझे कसे असे आडवे आरसे आहेत आणि गोल आरसे आहेत, तर मला असं वाकून बघावं लागतं अजून की बाबा कोण येते का माहीत नाही का. ते फिरू पण शकतो मी, पण ते सवय झाली मला ते इथून असं बसायची. आता काय माहिती मी फिरवलं नाही, मे बी मी आरशाचा अँगल चुकीला ठेवला असेल म्हणून मला असं वाटतं आहे.
आता येतं इथून पुढे ट्रॅफिक. आता ट्रॅफिकमध्ये याचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हँडलिंग बेसिकली कशी हँडल होते की नाही, की हेवी पडते, वन साईड बॅलेन्स जातो आहे का नाही, हे आपल्याला बघणं महत्त्वाचं. म्हणजे बेसिकली जे डेली कम्युटिंग आहे त्यांना, ज्यांना घ्यायची ही बाईक की बाबा डेली कम्युटिंगसाठी, त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली ज्याला राईड करायची लॉंग राईड, आणि डेफिनेटली घ्या ही गाडी विदाऊट एनी हेजिटेशन. पण डेली कम्युटिंगसाठी कशी गाडी आहे हे पण महत्त्वाचं आहे ना, कारण की जे पण गाडी घेतं ते ऑफिसला यायला पण वापरतं आणि रायडिंगला पण वापरतं. हा भाई, ज्याच्याकडे पैसे असतील त्याचा विषय वेगळा आहे, पण ज्याच्याकडं नाही आहे त्याला एकच गाडी आहे त्यांच्यासाठी भाई. जस्ट ट्राईंग टू गिव्ह सम लिटल इन्फॉर्मेशन. अय्यो, हँडलिंग वाईज पण चांगली आहे. आता एवढी मोठी गाडी आहे, गॅपमधून टाकणं जमेल की नाही माहीत आहे. चल समोर गाड्यांना टाकू शकतो. मला असं वाटतं की ही गाडी माझ्यापेक्षा मोठी म्हणजे जाडी आहे, जाडी बोलू शकतो आपण. हा आला मध्ये अडथळा, बापरे खूप मोठा अडथळा. ए बाई थांब, मला जाऊ दे. हो राक्षस. ह्याच्यामध्ये एक चांगलं आहे, इथे आपण जर इंडिकेटर देतो ना तर लेफ्ट राईट कळतो. माझ्यामध्ये घंटा कळत नाही लेफ्टला का राईटचा इंडिकेटर दिला आहे, इथे ॲटलिस्ट कळतं तरी. तर मग आपण, माझं ऑफिस जवळ झालं आहे आणि आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितली असेल मॉर्निंगची तर धन्यवाद. आणि आपण आता डायरेक्ट वळूया अंधाराकडे. डायरेक्ट भेटूया आपण संध्याकाळी, एका चिटकीत आपण संध्याकाळी भेटू. बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा असं. तर मी आलो आहे अंधारात म्हणजे रात्रीचा टाईम झाला आहे, संध्याकाळचा टाईम झाला आहे, माझं ऑफिस झालं आहे. आता मी चाललो आहे आता माझ्या घरच्या दिशेला. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघायला गेला तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे माझा. थोडा डिटेल रिव्ह्यू येईलच, त्याला थोडं टाईम आहेच. पुढे अजून कसा एक्सपिरियन्स येतो आहे, हायवेवरती कसा एक्सपिरियन्स येतो आहे. हायवेवरती चांगला एक्सपिरियन्स आहे कारण की रोडसाठी तर बेस्ट आहे. बट ॲज अ तुम्ही विचार कराल की बाबा खड्ड्यांमधून टाकू गाडी, नका टाकू. तेवढे पॉवरफुल त्याचे सस्पेन्शन आहेत, म्हणजे सस्पेन्शन आहेत. बट ॲडव्हेंचर एक वेगळी गोष्ट आहे आणि टुरर एक वेगळी गोष्ट आहे. ही टुरर आहे, सो ॲडव्हेंचरसारखा ह्याला वापरू नका. ज्या गोष्टीचा जो पर्पज आहे तो वापरा. आणि हां, म्हणजे जसा पर्पज आहे तसं वापरा. आता भाई जावाल तुम्ही खड्ड्यामध्ये टाकाल, ढपाक तुमचा ढपाक होईल पाठीचा. म्हणून मस्ती करू नका. जे आहे तसं त्याला वापरा, ज्याचा जो पर्पज आहे तसा वापरा. पण वायदा ही गाडी खूप छान आहे. मी मगापासून चालवताना लोक खूप बघत आहेत गाडीकडे, की गाडीचा कलर, आणि बघतात फिरून बघतात की अरे गाडी काय भारी, आणि लिमिटेड एडिशन कलर आहे हा, जास्त नाही आहे. आणि आता हा आय थिंक मे बी डिस्कंटिन्यू होणार आहे हा कलर. नाही आहे काय माहिती, सर्व्हिस सेंटर नाही, मी जेव्हा शोरूमला विचारलं तेव्हा ते बोलले की हा जास्त नाही आहे, खूप लिमिटेड पीस उरले त्याचे, आणि त्यानंतर ती प्रोडक्शनच बंद झालं. तर भारी की लकीली ही हा कलर मिळाला. आणि लोक इसको क्यों, अरे नहीं उसके आगे भी ये है ना स्कूटी लगा हुआ है. हाँ भाई, क्या बोलते हो बाकी. अभी छूटेगा ये वाला सिग्नल, अभी छूटेगा सिग्नल. हाँ दिख रहा है. थैंक यू भाई. तर भाई कॅमेरा आला की एक अलगच सपोर्ट मिळतो, अलगच मोटिवेशन मिळतं भाई. लोक बघतात, मजा येते.
ॲज युजल इथे ट्रॅफिक आपल्याला मिळाली. ही गाडी थोडी मोठी आहे आणि म्हणजे आता माझ्याकडे असेल तुम्ही असे बसता, याकडे तुम्ही असे बसता. मग टर्निंगला कसं थोडा त्रास होतो, म्हणजे टर्निंगचं जजमेंट मला येत नाही, म्हणजे मला माहिती आहे, पण थोडं बोलतात ना आपण आपल्या गाडीची सवय असते, नवीन गाडीवरती बसली की थोडं जजमेंट 19-20 होतो. तर म्हणून आता राईड घेताना हा बघा हा स्कूटीवाला थोडा दाब लागला. पेटकीचे काम मला काय बोलण्यात शिवाय असतं त्याने. तर आपलं सिग्नल सुटलं आहे. आता पुढच्या गाड्या कधी जातील काय माहिती. आणि पुढे एक मोठा टास्क आहे, पुढे लय खड्डे आहेत. आता त्याच्यामध्ये बघू की गाडी काय बोलते. म्हणजे गाडी आपण खड्ड्यात नाही टाकणार आहे, पण आपलं खड्डे बघा सस्पेन्शन कळतील आपले कसे. अरे तुझ्या आयला सिग्नल सुटला आहे, काय लॉजिक असतं लोकांचं काय माहिती. अरे बापरे हा बघा गाडी चालवतो फीलच भारी आहे. त्याचा थ्रोटलचा आवाज वगैरे खूप भारी आहे, मजा येते गाडी चालवायला. असं काय वाटत नाही की बाबा लोक स्वतःहून साईड लावतात की बाबा काहीतरी येते साईड लावायला पाहिजे. हॉर्नपेक्षा नाही आता शूटच कडक आहे, आणि माझ्या गाडीचा शूटपेक्षा हॉर्न कडक आहे. ही जी गाडी आहे ना ही पळवायला मन नाही करत, ही ना अशी मंद गतीने चालवून अशी काय बोलतात प्रवासाचा आनंद लुटायचं मन करतं. म्हणजे असं वाटत नाही की पळवा म्हणून, कारण की अग्रेसिव्ह गाडी नाही आहे ही टुरिंग गाडी आहे. तर ही हे मन नाही करत की आपण पळवावे गाडी. आरामात एकदम मंद गतीने जाऊन एकदम मस्त प्रवासाचा आनंद घ्यावा असं वाटतं. अरे यार म्हणजे लोकांकडे असली पाहिजे एक ॲडव्हेंचर, एक टुरर अशी गाड्या असल्या पाहिजेत. मग एक कार असं असलं पाहिजे. तर कसं सगळ्या गोष्टी करता येतात. टूरला जाऊ शकतो, ॲडव्हेंचर करू शकतो, है ना. घेऊ आपण कधी ना काहीतरी असा लाईनअप बनवू. थोडा टाईम लागेल पण बनवू. अच्छा असला बघता ते. पण तुम्ही डेली कम्युटिंगला ह्याला प्रिफर करू शकतात जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या रस्त्यावरती खड्डे नसतील. म्हणजे खड्डे तर सगळ्या रस्त्यांवरती मुंबईच्या, पण ठेवतात ना एक लिमिटेड अमाऊंट ऑफ खड्डे असतील ना, तुम्ही वापरा या गाडीला. खूप छान आहे, खूप रिलॅक्सिंग आहे गाडी. एकदम चांगल्या रीतीने तुम्ही तुमच्या रिलॅक्सिंगमध्ये पूर्ण प्रवास करू शकतात. डेली कम्युटिंगसाठी तुम्ही यूज करू शकता बेसिकली. असं म्हणजे आपल्या रस्त्यांना बघता डेली कम्युटिंग थोडी मुश्किल आहे, पण आहे हे व्यवस्थित आहे ही गाडी. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी प्रिफर करेल. तुम्ही कुठले ॲडव्हेंचर किंवा काय प्रिफर करत आहे तुम्हाला जसा तुमचा पर्पज आहे तसं जावं. आपण कम्युनिटीसाठी ही हा एक चांगला ऑप्शन बनू शकतो. डेली कम्युटिंगसाठी हा एक चांगला ऑप्शन बनू शकतो. तुम्ही याच्यावरती तुमचा डेली कम्युटिंग ऑफिसला जायचं वगैरे तुम्ही करू शकता. फक्त एक आहे की आता कसं ट्रॅफिक असल्यामुळे ही आहे 350cc गाडी. तेवढं तुम्ही पळू शकत नाही सगळीकडे. हां थोडे पॅच भेटेल तिकडे तुम्ही पळू शकता, पण तुम्ही सगळ्याच ठिकाणी तुम्ही बोलला पळवायचं आहे नॉट पॉसिबल. अशा टायमाला कधी कधी वाटतं की बाई 125cc 100cc गाड्या घेऊन जाव्या. पण हां तुम्हाला जर हायवे भेटतात तर तुम्ही डेफिनेटली ते पळवा. थोडं गाडीला पण मजा येऊ द्या, तुम्हालाही मजा येणारच गाडीला मजा आली तर. आहे तशीच किंवा अशी हँडल करायला फुल इझी आहे, फुल मस्त आहे. पण अशी तुम्ही जर स्टँडवरती लावायचे काय करायची चाललं हेवी जाते. जस्ट लाईक माय बाईक. पण हँडलिंगला ह्या गाड्या खूप भारी असतात. वेट डिस्ट्रीब्युशन ह्याचं थोडं वेगळं आहे. म्हणजे आता ह्याचं माझ्या गाडीचं डिस्ट्रीब्युशन कसं खाली मिडल साईडला आहे. ह्याचं कसं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन म्हणजे असं खालच्या साईडला पण असं ओव्हरऑल जाणवतं वेट. असं नाही की पर्टिक्युलर फक्त त्या एरियामध्ये. माझं कसं मिडलला जाणवतं वेट जास्त करून हँडलिंगच्या म्हणजे हँडलजवळ या फिर तुम्ही हा पार्ट बघू शकता तिकडे माझं वेट जाणवतो. पण ह्या गाडीचं असं ओव्हरऑल
वेट जाणवतं. भले याची इंजिन इथे पण याचा गाडीचं ओव्हरऑल वेट जाणतं. आणि गाडीत तशी ना भाई फुल रावस चकचकी एकदम गाडी आहे. ही गाडी अशी आहे ना भाई, मागे सॅडल लावायचे, काय होतात सॅडल रॅक लावायचे. पॅनियर मी प्रिफर नाही करणार ह्या गाडीवरती. सॅडल काय बोलतात सॅडल रॅक लावा आणि मस्त तुमची बॅग बांधा आणि सुसाट तुम्हाला जायचं तिकडे जावा, निघून जावा. अशी ही गाडी आहे, एकदम रिलॅक्सिंग गाडी. ह्या पर्पजसाठी तुम्ही ही गाडी डेफिनेटली बाय करू शकता. तुम्हाला लडाख जायचं आहे, तुम्हाला दुसरीकडे कुठं जायचं आहे, डेफिनेटली गाडी तुम्ही प्रिफर करू शकता. तेवढी कॅपेबल गाडी आहे आणि तेवढी कम्फर्टेबल गाडी पण आहे. तुम्ही हिला कन्सिडर करू शकता त्या गोष्टींसाठी. मी नाही डेली कम्युटिंगसाठी कन्सिडर करू शकत, कारण की बघा हे असे डेली ट्रॅफिक आहे आणि ही गाडी थोडी मोठी आहे. ठीक आहे, आता मला सवय माझ्या गाडीची म्हणून काय वाटत नाही, पण खूप जणांना असं होईल अरे यार हेवी गाडी आहे असं, तर त्या पर्स्पेक्टिव्हने बोलतो मी. बाकी डेली कम्युटिंगला ॲक्टिवा बेस्ट आहे. काढला निघा. सिग्नल सुटला आहे रे. सिग्नल सगळे मेंटलच आहेत. लेट करंट हे बघा आता सुटला. काय माहिती काय लॉजिक आहे. मी कधी ट्राय करेल या गाडीला ना राईडला घेऊन जायची माझ्यासोबत म्हणजे ह्याच गाडीवरती राईड करायची. थोडी शॉर्ट राईड करू, अशी काय लॉंग राईड करणार नाही आपण, शॉर्ट राईडच करू. आणि काही टेन्शन असतं ना भाई दुसरी गाडी आहे काय होईल सांगतात ना राईडला. सो म्हणून शॉर्ट राईड करू, मजा घेऊ जरा, कसं वाटतं राईड एक्सपिरियन्स ह्याच्यावरती. आणि तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल आणि मी लवकरच याची डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ टाकणार. डिटेल रिव्ह्यू एकदम डिटेल म्हणजे एकदम डिटेलमध्ये रिव्ह्यू टाकणार याचा. अजून काय प्लॅन नाही माझा, टाकेल काहीतरी एवढा लागत नाही पण टाकेल डेफिनेटली. प्लॅन तर चालू आहे याचा डिटेल रिव्ह्यू टाकायचा. सुट्ट गे सिग्नल सुट्टे रे, पट्टकानं सुट्ट रे. थँक्यू. एवढं कष्ट करून आपण आमच्या घरी आलेलो आहे, आपल्या घरी आलेलो आहे, माझ्या घरी आलेलो आहे मी पोचलेलो आहे माझ्या घराजवळ. काही क्षणांवरती माझं घर आहे. मजा आली यार गाडी चालवणे. असं वाटतं रोज नको पण अशी घेऊन झालं पाहिजे रिलॅक्सेशनसाठी. रस्ते अजून जर ठीक असते म्हणजे खड्डे जास्त नसते तर अजून मजा आली असते. आणि खड्ड्यांनी माझ्या बॅकची वाट लावली. ते खूप बंप करते गाडी. मी सस्पेन्शन एवढं पॉवरफुल नाही असं ॲज कम्पेअर टू द ॲडव्हेंचर गाडी, कारण की मला सवय ॲडव्हेंचरची. ठीक आहे, तर म्हणून मला कधी पण ह्या गाडीवरून जाताना मला आरामात खड्ड्यात टाकून ती काढावी लागत होती, कारण की आपण टप करून टाकू शकत नाही, कारण की ही ॲडव्हेंचर नाही आहे, ही आहे टुरर बाईक. डिफरन्स इज क्लिअर. इधर कोणचा सिग्नल लागावे. अबे हे इथे आला यांच्यासाठी गाड्या येतात ना ओला उबेरवाले, मध्येच उभे राहतात चालेल हे त्यामुळे ना मागचे सगळे अडकून जातात. नॉनसेन्स लोक आहेत, नॉनसेन्स, पूर्णपणे नॉनसेन्स. तर फायनली मी माझ्या घरी पोचलो आणि आय एम बॅक हिअर. सर्व फायनली गाडी पार्क झाली आणि मी घरी पोचलो आहे. तर ओव्हरऑल तुम्ही जर ह्याचा एक्सपिरियन्स बघायला गेलात तर गाडी खूप छान आहे. लुकवाईज खूप बेस्ट आहे आणि म्हणजे लिमिटेड एडिशन कलर आहे आणि बघू शकता किती भारी वाटते लुकला. सकाळी तर अशी उन्हामुळे तर मस्तपैकी चमकते ही गाडी. आणि ओव्हरऑल तुम्ही टुरिंगसाठी किंवा डेली कम्युटिंगसाठी याला प्रिफर करू शकता, पण रोड चांगले हवे, कारण की सस्पेन्शन ॲज अ ॲडव्हेंचर बाईकसारखे नाही आहेत. मी ॲज अ माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतो, कारण की मी ॲडव्हेंचर बाईक चालवतो, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने हे शॉकअप्स तेवढे पॉवरफुल नाही आहेत, पण बेस्ट बाईक आहे. इझी टू हँडल आहे. जर कोणाला भीती असेल अरे हेवी गाडी मी चालू, जेव्हा गाडी स्टार्ट होते ना तेव्हा हेवी वाटतच नाही. इझिली कम्युट करू शकता, इझिली विदाउट एनी
काय बोलतात त्याला हर्ड लाईक कोणाकोणा वाटलं अरे मोठी बाईक कसं पहिल्या स्टार्टिंगला त्रास होणार अरे मोठी बाईक आहे जजमेंटला इश्यू येणार बट ओव्हरऑल गाडी मस्त आहे सवय झाली की गाडी खूप मस्त आहे कॉर्नरिंग मी प्रॉपरली केली मी थोडे कट्स पण मारले ते प्रॉपरली झाले सो येस हे होतं या गाडीचा रिव्ह्यू आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटू सायनिंग ऑफ